मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स, आमचा पत्ता अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक. सावरगाव येथील अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री कार्यक्रमाचे आयोजन. नाशिक शहरामध्ये महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अभिषेक, भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांनी ही महाशिवरात्री उत्साहात साजरी होणार आहे. नाशिक नगरी ही सिंहस्थ नगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. महाशिवरात्री निमित्ताने सावरगाव येथील अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवरात्री कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शिव अभिषेक, पालखी सोहळ्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. नाशिक गिरणारे रस्त्यावर सावरगाव या ठिकाणी अतिशय शांत, भक्तिमय आणि प्रसन्न ठिकाणी हे संगमेश्वर महादेव मंदिर आहे. या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. संगमेश्वर महादेव मंदिर, कालभैरव मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, वीर मंदिर अशी वेगवेगळी मंदिरे आहेत. महाशिवरात्री निमित्ताने नाशिककरांना अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी यावे असे आवाहन येथील पुजारी यांनी केले आहे. याच ठिकाणी प्राचीन काळामध्ये कुंभमेळा भरत होता असे येथील पुजारी सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. सुसज्ज परिसर, हिरवीगार झाडी, पक्षी प्राण्यांचा चिवचिवाट अशा वातावरणामध्ये भोले महाराजांचे दर्शन भाविकांना होणार आहे. त्यामुळे नाशिक शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील भाविकांनी महाशिवरात्री कार्यक्रमाला सावरगाव येथील संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये येऊन भोलेनाथाचे दर्शन घ्यावे आणि मन प्रसन्न करून घ्यावे असे आवाहन येथील महाराजांनी केले आहे. भक्तीचा महासागर म्हणून या ठिकाणाकडे पाहिले जाते. नाशिकपासून अतिशय हाकेच्या अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणाचे विशेष म्हणजे अतिप्राचीन महादेव मंदिर, पक्ष्यांचा चिवचिवाट, प्रसन्न करणारी गाणी आणि भक्तिमय वातावरणामध्ये एकदा अवश्य संगमेश्वर महादेव मंदिराला नागरिकांनी, भाविकांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे मंदिरातील पुजारी सूर्यवंशी यांनी आवाहन केले आहे. शिवचंद्रमौळी परेंद्र माथा मुकुंद जळाळी कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझे वीण शंभू मज कोण तारी तुझे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु हे नमः. गोपाल कृष्ण भगवान महाराज की जय, संगमेश्वर भगवान की जय. आज आपण संगमेश्वर महादेव मंदिराच्या तर्फेने आपण संगमेश्वर आधी सतीयुगामध्ये आजपर्यंत आलेला इतिहास आहे इथला. पेशव्यांच्या काळात वाटणीपत्रक झालेलं असून इथं आधी नाशिकचा पहिलं कुंभमेळा इथंच भरायचा. त्याच्यानंतर पाठीमागे चक्रतीर्थ आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे सांगायचं असलं तर इथं काळभैरव, तर मी तुम्हाला दाखवलंच, काळभैरवचं मंदिर आहे. त्याच्यानंतर मंजुबाचं मंदिर आहे, प्रभू दत्तांचं मंदिर आहे, हनुमानचं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे संगमेश्वर महादेव. हे शंभू पिंड आहे. ही काही कोणी राजा महाराजांनी बसवलेलं नाही, ही शंभू पिंड आहे. त्याच्यानंतर इथं मंदिरासाठी व्यवस्थित जागा आहे पूर्ण आणि ग्रामस्थ गंगावरे व सावरगाव हे दोघी गावांनी ह्या मंदिराचा देखभाल करतात आणि ग्रामस्थ पूर्ण सावरगाव चे ग्रामस्थ व गंगावरेचे पूर्ण
ग्रामस्थ इथं मदत करतात, कार्यक्रमाला येतात, साफसफाई करू लागतात आणि प्रत्येक सणाला येत राहतात ते ग्रामस्थ. त्याच्यामुळे गावाच्या वतीने इथं मला सेवेसाठी नियुक्त केलेलं आहे. पूर्ण गावाच्या ठरावाने तर बुवा मंदिरात कोणी महाराज असावा बा असं म्हणून पूर्ण गावाने एकजुटीने दोघं गावांनी सांगितलं तर महाराज तुम्ही ही सेवा करा म्हणून मी या सेवेला आज मला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 6व्या आता 15 तारखेपासून 6वं वर्ष लागेल इथं या जागेला. तर सालाबादाप्रमाणे आम्ही महाशिवरात्री चांगल्यापैकी साजरी करत असतो. मिरवणूक असते इथून संगमेश्वरपासून तर सावरगाव व गंगावरे या दोघी गावांना इथून मुकुट पालखी मिरवणूक असते. त्याच्यानंतर अन्नदान असतं. महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही. इथं जे काही साधू संत येतात त्यांना ग्रामस्थाच्या वतीने त्यांचा आदर सत्कार केला जातं. साल श्रीफळ आणि यथाशक्तीने त्यांना ही पैसे पण दिले जातात. त्याच्यामुळे संपूर्ण जे काही हा वारसा आजपर्यंत चालून आलेला आहे ते इथं सावरगाव व गंगावरे दोघं गावांचा हा त्यांचा पारंपरिक पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं हे मंदिर आहे त्यांच्याकडे. आणि समदे जे आजपर्यंत आपल्या मंदिराचा इतिहास सांगायचं गेलं तर नाशिककरांना अजून कोणालाच माहीत नाही आहे मंदिर. बरेचसे नाशिककर जेव्हा येतात ते नवीन तर ते म्हणतात आम्ही बाबा इथं पहिल्यांदाच आलो, आम्हाला माहीत नव्हतं एवढं भारी जागा. पण माझं कळकळीतच विनंती आहे पूर्ण ज्यांनी आता या दादांच्या माध्यमातून मी समध्यांना कळवते आणि आमंत्रण पण देते महाशिवरात्रीचं. ते समध्यांनी पूर्ण नाशिककरांनी इथं भेट द्यावं व नगरसेवक आमदार खासदार समध्यांना मी कळकळीची विनंती करून सांगतो समध्यांनी या जागेला भेट द्या. आणि अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर हे कुठे ते गंमत जम्मतच्या एकदम स्टॉप शेजारी JIT कॉलेज आहे. आम्हाला मोठा स्पॉट गंमत जम्मत आहे त्यांच्या शेजारी आहे. आपण बॅनर पण तिथं पाटी पण लावलेली. त्याच्यानंतर समध्या नाशिककरांनी जर एकजुटीने आले आणि समध्यांना इथं समध्यात म्हणजे शांतता पण मिळते मनाला. आणि आपले पूर्वज एवढे हजारो मोजत येणार नाही. प्रत्येक ठिकाण तीर्थाचं महिमा वेगळं आहे. आता गडावर आपण गेलो तर तिथं वानराचा वास आहे, पण इथं दुसरा पक्षी कोणताच दिसणार नाही. हजारो मोजत येणार नाही एवढे कावळेच आहेत. आपल्या पूर्वज आपले जर शांत जर करायचे असतील तर ही जागा एकदम अतिउत्तम आहे. समध्यांनी आलं पाहिजे. कावळ्यांना शेव भात दही भात काळी तिळी असं ज्याच्या आपण याच्याने द्यायला कुठं आता कावळे नाही गंगेवर तर इथं एवढे हजारो कावळे आहेत. यांना समध्यांनी नाशिककरांनी शेव त्यांच्या पद्धतीने दिलं ते अतिउत्तम राहील. तसंच भरपूर म्हणजे या मंदिराचा इतिहास आहे. थोडक्यात सांगणं म्हणजे समध्यांना माझी कळकळीची विनंती आहे आणि नम्रतेपणे सांगतो ते समध्यांनी आपल्या याला महाशिवरात्रीला उपस्थित राहावं. तसं आपला हिंदू धर्माप्रमाणे आपण साजरा करत असतो, पण शिवरात्री ही समध्यात महान असल्या कारणाने समध्यांनी आपल्याला नाशिककरांनी जरूर इथं भेट द्यावं. हर हर महादेव. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.